मुंबईत सुरू असलेल्या 10% पाणी कपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता. पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणामधील पाणीसाठा वाढलेला नाही. सध्या मुंबईतील धरणांमध्ये 50%च पाणी. हार्बर मार्गावर मस्जिद बंदर स्थानक ते सँडर्स रोड स्थानकादरम्यान 4 दिवस रात्रकालीन ब्लॉक. दोन्ही स्थानकांदरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम सुरू. बुधवारी रात्रीपासून कामाला सुरुवात. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हा विशेष ब्लॉक घेतला जाणार. मुंबईच्या रस्त्यांवर आता लहान उंचीची देशी झाडं लावली जाणार. झाडं पडण्याच्या घटनांनंतर पालिकेचा निर्णय. गार्डन विभाग 8 दिवसात अहवाल सादर करणार. रस्त्यांवर वड, पिंपळ, उंबर यासारखी झाडं लावली जाणार. मुंबई महापालिकेच्या हेरिटेज वास्तूच्या परिसरात फोटोशूट करण्यात आलंय. फोटोशूट करताना जोडप्याचे अश्लील चाळे त्या ठिकाणी सुरू होते. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या तळमजल्यावर हे फोटोशूट सुरू होतं. पालिकेत आलेल्या नागरिकांकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. मुंबईत अंधेरीमध्ये 2 दुचाकीस्वारांनी एका अल्पवयीन मुलीला धडक दिली आहे. यात मुलगी जखमी झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार फरार झालेत. मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 3 ते 4 दिवस आकाश ढगाळ राहणार आहे. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा कर्जत घाटातील दुसरी मार्गिका सुरू. डेक्कन क्वीन इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या आजपासून पूर्ववत 8 दिवसांनंतर घाटातील दुसरी मार्गिका सुरू झाल्यानं अन्य मार्गांवर वळवण्यात आलेल्या काही गाड्या मूळ मार्गांवरून चालण्यास सुरुवात. पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश. पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले. क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यानं वारकऱ्याला वाचवलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी शहरातील रस्त्यांचं पुन्हा डांबरीकरण होणार. तब्बल ते 130 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती होणार. या कामासाठी तब्बल 137 कोटींच्या खर्चाला मान्यता.